Hey student, how are you? Welcome to this channel. I am Prachi and today we discuss the Electrical Engineering JB Gupta book 8th edition. So, an integrated course in electrical engineering with about 50,000 objective type questions with answers for BE, AMIE, IETE, GATE UPSC, Engineering and Civil Services, State and Central Level Services, also examination PWD, State Electricity Board, GATO, JEE, admission, recruitment test and other examination, and most important for the AE and JE. So highlights are, तर यामध्ये हायलाइट्स काय आहेत ते बघूया आपण. Subject wise and topic wise arranged notes, subject wise and topic wise arranged objective type questions, then multiple choice questions, assertion reason type, statement type, matching type, true or false type, fill in the blank type. या बुकमध्ये सर्व काही अवेलेबल आहे. खूप सारे एक्सप्लेनेशन अवेलेबल आहे. त्यावर डिपेंड MCQs आहेत, ट्रू ऑर फॉल्स आहेत, असर्शन रिझनिंग टाईप क्वेश्चन्स आहेत, स्टेटमेंट टाईप आहेत, मॅचिंग टाईप आहे. मीन्स हे बुक जे आहे ते खूप इम्पॉर्टंट बुक आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्ससाठी सुद्धा आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा. तर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट अँड AE अँड JE स्टुडंट, दी स्टुडंट्स फॉर प्रिपेअर दी AE अँड JE एक्झाम. देन हिअर वी सी दी, आपण बघूया की या बुकची प्राईस काय आहे आणि यामध्ये काय काय कंटेंट्स आहेत ते पण आपण बघूया. तर फर्स्ट आहे DC बेसिक्स अँड नेटवर्क, देन इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन अँड इलेक्ट्रॉनिक कन्सिडरेशन, मॅग्नेटिक फील्ड थिअरी, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर, AC बेसिक्स अँड नेटवर्क, switchgear and protection, signals and system, electrical energy utilization and electric traction, electrical engineering materials, electrical installation and wiring, transformers, electronic devices and circuit, basic electronics engineering, DC machines, analog electronics, synchronous machines, digital electronics, induction machine, computer fundamentals and microprocessors, electrical machine design, control systems, electrical and electronic measurement and instruments, communication system, electrical and electronic instrumentation and power electronics. जे स्टुडंट पॉलिटेक्निकला आहेत त्या स्टुडंट्ससाठी जे सब्जेक्ट असतात इलेक्ट्रिकल ब्रांचमध्ये जे सब्जेक्ट्स असतात पॉलिटेक्निक स्टुडंटला सेकंड इयर आणि थर्ड इयरमध्ये, तर त्या सब्जेक्टमध्ये जे असतं ते या बुकमध्ये पूर्ण डिटेल दिलेलं आहे. आणि त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी सुद्धा जे सब्जेक्ट त्यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आहेत ते सुद्धा टॉपिक या बुकमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यानंतर AE आणि JE सुद्धा तर खूप इम्पॉर्टंट आहे. तर JB गुप्ता कॅटसन्स बुक आहे, मीन्स कटारिया अँड सन्स, JB गुप्ता. सो हिअर सी, इथे तुम्ही बघू शकता आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड इंटिग्रेटेड कोर्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विथ 15,000 ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विथ आन्सर्स बाय JB गुप्ता. देन प्रिफेस टू दी 8th edition. Then contents. So most important part is contents. So here see the contents. Then section 1 is electric circuit and fields. जर तुम्हाला ही बुक परचेस करायची असेल तर त्याआधी त्याची इन्फॉर्मेशन असणं खूप गरजेचं आहे, त्यासाठी आपण बघत आहे. देन फर्स्ट लेसन इज फर्स्ट युनिट इज DC बेसिक्स अँड नेटवर्क्स. तर त्यामध्ये काय काय आहे बघूया आपण. DC बेसिक्स अँड नेटवर्क्स, फर्स्ट इज द नोट्स, then multiple choice type questions based on the DC basics and network, then assertion reason type questions, statement type questions, matching type questions, true or false type questions and fill in the blanks type question. Means जेव्हा आपण DC बेसिक्स अँड नेटवर्क या बुकमधून करू तेव्हा काय होईल की मल्टिपल चॉईस क्वेश्चन, असर्शन टाईप क्वेश्चन, स्टेटमेंट टाईप क्वेश्चन, मॅचिंग टाईप क्वेश्चन, ट्रू ऑर फॉल्स अँड फिल इन दी ब्लँक्स, हे सर्व जेव्हा आपण करणार आहे तेव्हा सर्व डाऊट जे आहेत ते क्लिअर होणार आहेत आणि पूर्णपणे आपला स्टडी होणार आहे. म्हणून हे बुक खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सेकंड युनिट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थिअरी.
So first of all given the notes, then multiple choice type questions, असर्शन रिझनिंग टाईप क्वेश्चन स्टेटमेंट सेम आहे, सर्व युनिटसाठी सेम आहे. आधी नोट्स दिलेली आहे आणि त्यानंतर मल्टिपल MCQs, असर्शन रिझनिंग टाईप, स्टेटमेंट टाईप, मॅचिंग टाईप अँड ट्रू ऑर फॉल्स, अँड लास्ट इज दी फिल इन द ब्लँक्स. सेम थर्ड युनिट इज दी AC बेसिक्स अँड नेटवर्क. Then fourth unit is signals and systems. Then seventh is DC machines, eighth is synchronous machines, ninth is induction machines and 10th is electrical machine design. सो तर सेक्शन 2 मध्ये काय आहे ते आपण बघूया. इन सेक्शन 2 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड इन सेक्शन 2 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड इलेक्ट्रिकल मशीन्स. सेक्शन 1 मध्ये आहे इलेक्ट्रिक सर्किट अँड फील्ड्स, इलेक्ट्रिक सर्किट अँड फील्ड्स इन सेक्शन 1 अँड इन सेक्शन 2 इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड इलेक्ट्रिकल मशीन्स. तर फिफ्थ युनिट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मटेरियल्स, very important topic in polytechnic. There is in this subject in third sem or in second sem. Then sixth lesson is transformer. This is a very important transformer. Then here see 7th 8th 9th and 10th, these are all the in section 2 and unit 1 2 3 and 4 in section 1. Here see in section 1 DC basics and network, electromagnetic field theory, AC basics and network, signals and system. This is in section 1. Then electrical engineering materials, transformers, DC machines, synchronous machines, induction machines and electrical machines design. These are in section 2. Then section 3, here we see electrical and electronic measurement and instrumentation. So 11th unit is electrical and electronic measurement and instruments. Then electrical and electronic instrumentation, this is a 12th number unit. Then here we see section 4. So in section 4, here see 13th unit is electrical power generation and electrical power generation and economic consideration. Then 14th is transmission and distribution of electrical power. 15th unit is switchgear and protection. This is a very important subject, that is a level subject in polytechnic student for the 5th sem. Then electrical energy utilization and electric traction, this subject also in 5th sem for the electrical engineering junior engineer polytechnic student and also in the degree level, means electrical engineering. Then 17th unit is electrical installation and wiring. Then here see the section 5, that is the analog and digital electronics. This is very important. 18th unit is electronic devices and circuits, basic electronics engineering. Then 19th number is analog electronics, then digital electronics, computer fundamentals and microprocessors. Section 6th is control system, communication system and power electronics. Then control systems, 21 is communication system and 22 is control systems, 23 is communication systems and 24 is power electronics. So तर इथे 24 युनिट्स दिलेले आहेत. आता आपण बघूया सेक्शन 1 मध्ये काय काय आहे ते. असं बुक आहे, रिव्ह्यू ऑफ दिस बुक इज सेक्शन 1 इलेक्ट्रिक सर्किट अँड फील्ड्स, chapter 1 is DC basics and network, chapter 2 is electromagnetic field theory, chapter 3 is AC basics and network and 4 is signals and net system. तर आपण बघूया इथे एकदम बेसिक मीन्स बेसिक कॉन्सेप्ट पासून इथे दिलेलं आहे. फुल एक्सप्लेनेशन आहे DC बेसिक्स अँड नेटवर्क. मी यावर पण व्हिडिओ बनवलेले आहे की बेसिक कॉन्सेप्ट सर्व मराठीमध्ये पण एक्सप्लेनेशन केलेलं आहे. या चॅनलवरती अवेलेबल आहेत व्हिडिओ. त्यानंतर इथे बघूया DC सर्किट्स. हिअर सी टाइप्स ऑफ सप्लाय, कंडक्टन्स अँड कंडक्टिव्हिटी ऑल आर इन देअर. देन किर्चॉफ्स लॉ, नेटवर्क थेरम्स, सुपरपोजिशन थेरम्स, मॅक्सवेल सर्क्युलेटिंग करंट थेरम,
node voltage theorem or nodal analysis, Thevenin's theorem, Norton's theorem, then reciprocity theorem, Millman's theorem, compensation theorem, maximum power transfer theorem. Here see maximum power transfer theorem, then intelligence theorem, all are in given. सो तर आता आपण बघूया MCQs किती आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. सो हिअर सी मल्टिपल चॉईस क्वेश्चन DC बेसिक्स अँड नेटवर्क. तर या पेजवर 20 MCQs दिलेले आहेत आणि त्याचे ॲन्सरसुद्धा आहेत इथे खाली, याचे ॲन्सरसुद्धा आहेत. तर टोटल 400 MCQs आहेत, मीन्स खूप जास्त आहेत. एवढं जरी प्रिपरेशन केलं तरी भरपूर होतं. 400 MCQs आहेत आणि त्यानंतर असर्शन रिझनिंग टाईप क्वेश्चन्स आहेत. आणि then here see the matching type questions, true or false type false type questions, and in the last fill in the blanks. So there are so many questions to prepare us. So the most important thing, that is the price of this book is 995. जर ऑफर असेल तर ॲमेझॉनवर तुम्हाला कमी प्राईजमध्ये सुद्धा मिळून जाईल. 900 or 885, 886, 865. So here see the price of book is 995. JB Gupta, Kataria and Sons. तर अशा प्रकारे या बुकमध्ये सर्व सिलेबस कवर होतो. आणि रेफरन्स बुक बाय दी सेम ऑथर कोणते आहेत ते आपण बघूया. Volume 1, Volume 2 and Volume 3, electrical technology course in. Then electrical power and electric traction, here see. Then electrical installation, estimation and contracting, generation, economic consideration, electrical machine, basic electronics, electrical engineering, electrical and electronic measurement instrumentation. Then here see electronic devices and circuits, electrical engineering, question bank, electronics and communication engineering, electronics and communication engineering. So these are all the books by the Catsons. So तर या बुकमध्ये जे एक्सप्लेनेशन आहे त्यावर पण व्हिडिओज अवेलेबल आहेत. त्यानंतर जे MCQs आहेत